ओम श्री गणेशाय नमः। आजचे राशी भविष्य। श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज 1 फेब्रुवारी 2026। नमस्कार मित्रांनो, आज ग्रहांची चाल तुमच्या राशीवर थेट परिणाम करणार आहे। आज कोणाला मिळणार यश, पैसा आणि आनंद आणि कोणाला घ्यावी लागणार सावधगिरी, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा। चला तर मग सुरुवात करूया आजच्या राशी भविष्याला। मेष, आजचा दिवस आत्मविश्वास वाढवणारा आहे। कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांना मान्यता मिळेल आणि नवीन जबाबदारी स्वीकारण्याची संधी मिळू शकते। आर्थिक बाबतीत घाई न करता निर्णय घ्या, कारण जुनी गुंतवणूक हळूहळू लाभ देऊ लागेल। कुटुंबात आनंददायी चर्चा होतील, मात्र आईवडिलांच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे। प्रेमसंबंधात स्पष्ट संवाद ठेवल्यास नात्यातील गैरसमज दूर होतील। आरोग्य साधारण चांगले राहील, पण झोप पूर्ण घ्या। संध्याकाळी एखादी सुखद बातमी मिळण्याची शक्यता आहे। वृषभ, आज संयमाची आणि स्थिरतेची कसोटी पाहणारा दिवस आहे। कामात अपेक्षेपेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागेल, तसेच सहकाऱ्यांशी संवाद जपून करणे आवश्यक आहे। आर्थिक स्थिती स्थिर राहील, मात्र अनावश्यक खर्च टाळा। घरगुती वातावरण शांत राहील आणि जुना मित्र भेटण्याची शक्यता आहे। प्रेमसंबंधात भावनिक समज वाढेल। आरोग्याच्या दृष्टीने आहार आणि विश्रांती यावर लक्ष द्या। मिथुन, आज तुमचे संवाद कौशल्य प्रभावी ठरेल। नवीन लोकांशी ओळखी वाढतील आणि कामात कल्पकतेमुळे यश मिळेल। व्यवसाय किंवा नोकरीत नवीन संधी चालून येऊ शकतात। आर्थिक लाभाचे संकेत आहेत। कुटुंबात आनंदी वातावरण राहील। प्रेमसंबंधात थोडी अस्थिरता जाणवू शकते, पण स्पष्ट बोलल्यास प्रश्न सुटतील। आरोग्य चांगले राहील आणि मानसिक उत्साह वाढलेला असेल। कर्क, आज भावना अधिक तीव्र राहतील, त्यामुळे कामाच्या ठिकाणी शांतता राखणे गरजेचे आहे। आर्थिक बाबतीत स्थैर्य राहील, मात्र घरगुती खर्च वाढू शकतो। कुटुंबाचा भावनिक आधार मिळेल। विशेषतः आईशी संबंधित विषय महत्त्वाचे ठरतील। प्रेमात भावनिक जवळीक वाढेल। आरोग्याच्या बाबतीत पोटाशी संबंधित त्रास टाळण्यासाठी आहार हलका ठेवा। संध्याकाळ शांततेत घालवणे लाभदायक ठरेल। सिंह, आज तुमचे नेतृत्व गुण ठळकपणे दिसून येतील। कामात तुमचे मत महत्त्वाचे ठरेल आणि नवीन प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे। आर्थिक लाभ आणि मानसन्मान वाढेल। कुटुंबात तुमचा प्रभाव जाणवेल। प्रेमसंबंधात अहंकार टाळल्यास नाते अधिक मजबूत होईल। आरोग्य उत्तम राहील आणि ऊर्जा भरपूर असेल। एकूणच दिवस यशस्वी आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरेल। कन्या, आज बारकाईने विचार करण्याचा दिवस आहे। कामात अचूकता आणि शिस्त आवश्यक आहे। आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रे नीट तपासा। कुटुंबात जबाबदाऱ्या वाढू शकतात। प्रेमसंबंधात भावनांपेक्षा व्यावहारिक दृष्टिकोन प्रभावी ठरेल। आरोग्य ठीक राहील, पण थकवा जाणवू शकतो। विश्रांती घेतल्यास मानसिक शांतता मिळेल। तूळ, आज समतोल राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे। कामात भागीदारीतून लाभ मिळतील आणि करार किंवा कायदेशीर बाबी पुढे सरकतील। आर्थिक स्थिती सुधारण्याची चिन्हे आहेत। कुटुंबात आणि सामाजिक वर्तुळात सौहार्द वाढेल। प्रेमसंबंधात रोमॅन्टिक वातावरण राहील। आरोग्य चांगले राहील आणि मानसिक प्रसन्नता अनुभवता येईल। वृश्चिक, आज गुप्त बाबी समोर येऊ शकतात। कामात योग्य रणनीती वापरल्यास स्पर्धकांवर मात करता येईल। आर्थिक लाभ संभवतो, पण जोखीम टाळा। कुटुंबात गंभीर चर्चा होऊ शकते। प्रेमसंबंधात आकर्षणासोबतच तणावही राहू शकतो, त्यामुळे संयम ठेवा। ध्यान किंवा योग केल्यास मानसिक ताण कमी होईल। धनु, आज आशावाद आणि उत्साह वाढलेला असेल। कामात विस्ताराची आणि प्रगतीची संधी मिळेल। आर्थिक बाबतीत सकारात्मक घडामोडी संभवतात। प्रवासाचे योग आहेत। कुटुंबात आनंदी वातावरण राहील। प्रेमसंबंधात मोकळेपणा आणि विश्वास वाढेल। आरोग्य उत्तम राहील आणि नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा निर्माण होईल। मकर, आज जबाबदाऱ्यांचा भार वाढू शकतो। कामात शिस्त, सातत्य आणि संयम आवश्यक आहे। आर्थिक स्थैर्य राहील आणि दीर्घकालीन नियोजनासाठी दिवस अनुकूल आहे। कुटुंबात तुमचा सल्ला महत्त्वाचा ठरेल। प्रेमसंबंधात संवाद कमी राहू शकतो, त्यामुळे जाणीवपूर्वक संवाद वाढवा। मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे। कुंभ,
आज नवीन कल्पना आणि वेगळे विचार सुचतील. कामात नाविन्यपूर्ण दृष्टिकोनामुळे यश मिळेल. मित्रांकडून सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती स्थिर राहील. प्रेमसंबंधात स्वातंत्र्याची गरज जाणवेल. त्यामुळे खुला संवाद आवश्यक आहे. आरोग्य चांगले राहील आणि मानसिक ताजेपणा अनुभवता येईल. मीन, आज संवेदनशीलता आणि कल्पनाशक्ती वाढलेली असेल. सर्जनशील कामात यश मिळेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी आवश्यक आहे. कुटुंबाकडून भावनिक आधार मिळेल. प्रेमसंबंधात रोमॅन्टिक भावना तीव्र होतील. आरोग्याच्या दृष्टीने मानसिक तणाव टाळा. ध्यान, संगीत किंवा एकांत वेळ लाभदायक ठरेल. धन्यवाद.